कमी पैशात आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी खमंग चिवडा कसा बनवायचा ते आज आपण पाहूया। आज आपण पाहूया मधल्या वेळेच्या भुकेसाठी कुरकुरीत आणि खमंग चिवडा कसा बनवायचा। तर ह्यासाठी मी इथे सर्वप्रथम 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप स्लो गॅसवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर एका साईडला मी मायक्रोवेव्हमध्ये जे पातळ पोहे असतात चिवड्याचे ते गरम करून घेतले। तर पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत। मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते। धने आणि बडीशेप थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरवरती 1 सेकंद फक्त फिरून घ्यायचं आहे, म्हणजे ओबडधोबड वाटायचं, जास्त बारीक करायचं नाही आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून इथे बदाम आणि काजू थोडेसे परतून घेते। तेलामध्ये परतल्यामुळे काय होतं की काजू आणि बदाम आहे ते छान असे क्रिस्पी होतात आणि खाताना खूप छान लागतात। आता हे तळलेले जे काजू आणि बदाम आहेत ते सुद्धा मी ह्या जे पोहे आहेत गरम करून घेतले होते आपण मायक्रोवेव्हमध्ये त्यावरती टाकते। तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही उन्हामध्ये 1 दिवस छान असे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आणि मग त्यानंतर स्लो गॅसवरती हलक्या हाताने परतून घ्यायचे कढईमध्ये, तरीसुद्धा पोहे छान क्रिस्पी होतात। आता मी इथे मूठभर शेंगदाणे तेलामध्ये छान फ्राय करून घेते, ते सुद्धा आपल्याला पोह्यावरती काढून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगळ्या डिशमध्ये सुद्धा काढू शकता, पण जास्तीचं तेल आहे ते सगळं पोह्यामध्ये उतरतं म्हणून मी हे पोह्यावरच टाकते। त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल वाढून ह्यामध्ये हे बटाट्याचे फिंगर चिप्स आहेत ते मी तळून घेते। ह्याने ना पोह्याचा चिवडा आहे तो अप्रतिम तर दिसतोच, पण चवीला सुद्धा खूप छान लागतो। ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकायचं नाही टाकलं तरी चालेल आणि बाजारात हे जे चिप्स आहे ते इझिली मिळतात। आता थोडे थोडे करून मी तेलामध्ये हे सर्व चिप्स आहेत ते तळून घेते आणि ते सुद्धा आपल्याला पोह्यांवरच टाकायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल वाढून ह्यामध्ये मी हे डाळवं छान असे फ्राय करून घेते। एक एक करून आपण सर्व जिन्नस छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। मी इथे सगळं जे जिन्नस आहे ते पोह्यांवरच टाकलं आहे। त्यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याची कापं हलकेसे शॅलो फ्राय करून घेते आणि पाहू शकता ह्याचा कलर छान बदललेला आहे। आता ते सुद्धा आपण एका साईडला काढून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये मी अजून थोडंसं तेल वाढून ह्यामध्ये टाकते 1 चमचा भरून मोहरी आणि मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं जिरं किंवा मोहरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी कमी तिखटाची मिरची घेतलेली आहे, मी टोटल 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा अशा थोड्याशा बारीक चिरून त्या आपल्याला तेलामध्ये छान क्रिस्पी तळून घ्यायच्या आहे। आता मिरची आहे ती सुद्धा छान क्रिस्पी झालेली आहे। ह्यामध्ये टाकते मी कढीपत्ता आणि कढीपत्ता सुद्धा छान असा क्रिस्पी तळून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये टाकते मी लसणाच्या 4 पाकळ्या सालीसकट ठेचून टाकल्या आहेत। लसणाचा छान सुगंध येतो चिवड्याला, लसूण चिवड्यासारखा। तुम्हाला नाही आवडत नाही टाकलं ते चालेल। आणि 2 मोठे चमचे भरून सफेद तीळ टाकलं आहे। हे सगळं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आणि शेवटी आपल्याला ह्यामध्ये हळद टाकायची आहे। हळद जर तुम्ही गॅस चालू असताना टाकली तर ती काळी पडते आणि त्यामुळे चिवड्याचा कलरसुद्धा काळपट होतो। शेवटी मी ह्यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित परतून घेते। तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे कमी मीठ टाकलं आहे कारण आम्ही मिठाचं प्रमाण कमी वापरतो जेवणामध्ये। शेवटी जे भाजून घेतलेले पोहे आणि जे जिन्नस आहेत ते टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमच्यांचा वापर केला आहे। हलक्या हाताने छान असं टॉस करून घेतला आहे आणि पाहू शकता म्हणता म्हणता खमंग चिवडा आपला तयार आहे। चिवडा व्यवस्थित मिक्स करून थंड करायचा आणि एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा। शेवटी जे आपण धने आणि बडीशेपची पूड केली होती ती आणि साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून सर्व करायचं आहे। नक्की ट्राय करा।